नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी पुन्हा पीक विम्याबाबत मोठी घोषणा. होय, शासन निर्णय आला आहे. 23 डिसेंबर 2025 रोजी सुधारित पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आढावा समिती व जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती या समित्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आलेला आहे. या संदर्भामध्ये आपण सविस्तर अपडेट पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर शासन निर्णय असा आहे की सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 करता संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेली जिल्हास्तरीय आढावा समिती व जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारावर या ठिकाणी फळपीक विमा योजनेकरता गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आढावा समिती व जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती या चारही समित्यांचे एकत्रीकरण करून सदर दोन्ही योजनांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे एकच समिती कार्यान्वित ठेवण्यास शासन मान्यता देत आहे. तर प्रधानमंत्री पीक विमा योजना व फळपीक विमा योजना जिल्हास्तरीय आढावा तथा तक्रार निवारण समिती. पहिला आहे अध्यक्ष जिल्हाधिकारी, दुसरं सरव्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक सदस्य, तिसरा आहे व्यवस्थापक अग्रणी बँक, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, विमा कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हा उपव्यवस्थापक, नाबार्ड, निमंत्रित तज्ज्ञ, कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, संशोधन संस्था प्रतिनिधी हे सदस्य सर्व, शेतकरी प्रतिनिधी जास्तीत जास्त 3 सदस्य आणि शेवटचा आहे 9 नंबरचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहे.